त्यांची मुलाखत मी गेल्या वेळेला घेतली होती. मग ते नातू त्याला पण 2 मुलगेच आहेत. मला 4 मुलगे 1 मुलगी आणि ह्याला पण 2 मुलगेच आहेत. बरं असं आहे. आमच्या मुलींचे काय फार नाही जास्तीत जास्त. थोरल्या मुलगाला 1 मुलगी आणि एकट्याला 1 मुलगी आणि मला बी 1च मुलगी आणि ह्याला 2 मुलगेच आहेत. 4 वर्षाचे काय आणि वर्षाचे काय. काय बाळ मला शिस्त ठेवलाय, आमचा आराम ठेवलाय. काय आम्हाला सगळं केला, एवढं दान केला म्हणून आम्हाला काय सुखी ठेवलाय सगळं. ठीक आहे मावशी. तुम्ही आमच्या चॅनलवर आलात आणि एवढी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि इथलं जे वंशावळ होतं मामांचं ते आम्हाला समजलं. इथं आता बाळूमामांचं घर जे आहे त्या घरामध्ये कोण कोण आहे सांगा जरा मला. त्या घरामध्ये कोणी नाही, खुल्ला आहे घर. ते घर विकलं म्हणता आणि राहिलंच. राहिल्यानंतर तिथं थोडं छोटं आहे का मी त्यांच्या घरात पोरं त्यांनी बाळ म्हणून ते घर खुल्लं ठेवल्यात आणि दुसरीकडे जागा घेऊन तुम्ही घर बांधलं. बाळूमामांच्या वंशातले कोण कोण आहेत आता सध्या हयात? आता वंशातले कोण कोण आहेत तुमच्या भावकीतले कोण कोण आहेत? भावकीतले म्हणजे आमचं 4 मुलगं आम्ही नाही, परत बाळूमामांच्या वंशातले म्हणतो. बाळूमामांच्या वंशातले कोण नाही. 2 जणी नात सुना आहेत. नात सुना? होय. ते तरी वाढलाच नातू. बर. नातू वाढल्यानंतर नात सुना 2 जणी आहेत. एकटीला नात सुनाला 3 मुली आहेत आणि एकटीला मुलं नाहीत. बर. त्या कुठे असतात? ते इथे एकटे आहे, चिपिरला एकटे. बर. नात सुना म्हणजे कोणाच्या आहे? भीमाच्या. भीमा कोण आहे? बाळूमामाचा भाऊ. भाऊ? चुलत भाऊ? सख्खा भाऊ. सख्खा भाऊ होता ना? सख्खा भाऊ भीमा आणि भैरू 2 जण होत. होय. म्हणजे मायापणा किती मुलं? 3 आणि 1 मुलगी. 3 मुलं आणि 1 मुलगी. म्हणजे भावांना जे भावांचा पुढे वंशावळ वाढले मामांचे. मग त्यांचं वाढलं. मग भीमाच्या पोटण्यात दादू एक होता, तो बी पण वारला. दादूच्या पोटण्यात रामा होता, रामा पण वारून आता 4-5 महिने झालं. 5 महिने झालं. मग 2 बायका आहेत. एकटीला 3 मुले आहेत, एकटीला मुलं नाहीत. एकटी हिता असते, एकटी चिपिरला असते. एकटीला 3 मुलीच आहेत आणि एकटीला मुलं नाही. मुलं नाही. नाच सुना या. नाच. बरोबर. तुम्ही आमच्याकडे येऊन एवढा चांगला इंटरव्ह्यू दिला, एवढी मुलाखत चांगली दिली त्याबद्दल धन्यवाद तुमचं. आणि अशीच तुमच्या हातून या मंदिराची सेवा व्हावी याच्या पुढे अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.